सर्वांना नमस्कार आणि मानाचा मुजरा करून आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करत आहोत। तर आपण आज चाललो आहोत शिवनेरी गडाची ट्रेक करायला। तर गडावर जाता जाता आम्ही आधी सुरुवातीला नाश्ता करायचा ठरवलं, प्लॅन केला। नेहमी तर आपण स्नॅक्स कॉर्नर छोट्याशा हॉटेलमध्ये वगैरे नाश्ता करतो, पण यावेळेला काय केलेलं की अमोलबाईंनी ब्युटेनचा गॅस ब्युटेन गॅस स्टोव घेतला होता। तर त्याच्यामुळे त्याचा पण एक ट्रायल होईल म्हणून आम्ही एक त्याचा डेमो, त्याचा प्रॅक्टिस सेशन म्हणून आम्ही काहीतरी बनवायचं ठरवलं। तर अमोलबाईंनी हा ब्युटेनचा गॅस प्लस त्याच्यासोबत ट्रायलसाठी मॅगी आणली होती। तर आपण ॲडव्हर्टायझिंग जी आहे मॅगीची त्याच्यामध्ये आपण पाहिलं असेल की 2 मिनटामध्ये मॅगी रेडी होते, असं ते चॅलेंज करतात। पण खरंच 2 मिनटामध्ये मॅगी होते का? तर हा क्युरिओसिटीचा प्रश्न आहे आणि खरंच 2 मिनटामध्ये मॅगी नाही होत। तर अमोलबाई आपलं मॅगीची प्रिपरेशन करत होते। तर त्यांनी घरूनच कांदा, टोमॅटो आणि मॅगीसाठी लागणारं बेसिक मसाला मॅगी आम्ही बनवणार होतो। तर मॅगीसाठी लागणारे बेसिक मटेरियल आहे तर त्यांनी घरातूनच आणलं होतं। आणि खरंच हा जो ब्युटेन गॅस स्टोव आहे ना, तो जर आपण ट्रॅव्हलिंग करत असो, कॅम्पिंगला वगैरे जाणार असो, तर त्या केसमध्ये हा ब्युटेन गॅसचा स्टोव जो आहे ना, तो खरंच खूप यूजफुल आहे। तर तुम्ही जर कुठे ट्रॅव्हल करत असाल, तुमच्यासोबत किड्स वगैरे असतील ना, तर लहान मुलांना कसं इन्स्टंट पेज म्हणा किंवा खिचडी वगैरे असं जर काही बनवायचं असेल, तर ते असं जर ते खात असतील तर मेन म्हणजे त्यांना ट्रॅव्हलिंगच्या वेळेला खूप इश्यू येतो। तर त्या केसमध्ये जर आपल्याकडे असा स्टोव असेल ना, तर कुठे आपण गाडी थांबवून, स्वतःची जर गाडी असेल तर गाडी थांबवून आपण तिथे काही ना काही छोट्या मुलांना प्रिपेअर करू शकतो। तर अमोलबाईने आपले रेग्युलर जी मॅगी आहे ती 3 आटा मॅगी आणली होती। तर जवळजवळ 5-6 पॅकेट होते मॅगीचे आणि टोप वगैरे सुद्धा, चमचा वगैरे लागणार सगळं साहित्य ते घरातूनच घेऊन आले होते। तर इथे त्यांनी बेसिक म्हणजे मॅगी बनवायला चालू केली होती। कांदा कापला होता, टोमॅटो कापला होता आणि त्याच्यानंतर आपले योगेश बाई आहेत जे सिव्हिल इंजिनियर, ते सुद्धा आमच्यासोबत होते। तर सर्वच जण जेवढे पण होते ते काही ना काही मदत करत होते आणि खरंच 2 मिनटामध्ये मॅगी होत नाही। आम्हाला जवळजवळ बनवण्यासाठी एक अर्धा तास तरी गेला होता पूर्ण मॅगी बनवायला, कारण 6 मॅगीचे पॅकेट होते। तर त्याच्यासाठी आधी मसाला मॅगी बनवत असल्यामुळे आम्ही टोमॅटो, कांदा वगैरे असं मटेरियल सगळं टाकून घेतलं होतं आधी आणि पाणी टाकून ते बॉईल करायला सुद्धा ठेवलं होतं। ही मॅगी ही 5 मिनटामध्ये बनवता येते, तसं काही नाही आहे। मॅगी ही 5 मिनटामध्ये बनवता येत नाही, त्याच्यासाठी एक वेगळा अनुभव लागतो। मॅगी कुठली सिलेक्ट करावी, ती कशी तोडावी, 2/3 1/3 कशी तोडावी याचा पण अनुभव असावा लागतो, किंवा पई किती वेळ हलवावी हे आचार्याला समजतं। 5 मिनटात बनवणारी मॅगी आचार्यांच्या तर मते मिठाची गरज नाही आहे। 4-5 लोकांना BP असल्यामुळे इथं तो मिठाचा प्रश्न घेतलेला नाही, डॉक्टरांनी सजेशन दिलेले आहे। तरी पण आता मागणीनुसार मीठ टाकण्यात येत आहे। मागणी वाढली मिठाची। आपले सिव्हिल इंजिनियर आहेत योगेशजी, त्यांचं मत आपण ऐकलं जातं की मॅगी खरंच शॉर्ट टाईममध्ये बनवणं पॉसिबल नाही आहे। तर त्याच्यासाठी नक्की किती एफर्ट घ्यावा लागतो हे त्यांनी एक्सप्लेन केलं शॉर्टमध्ये। तर जे पाणी जे आहे, जे मटेरियल टाकलं होतं त्याच्यामध्ये मॅगी मसाला, कांदा, टोमॅटो हे बॉईल झाल्यानंतर त्याच्यामध्ये जी आटा मॅगी आहे फोडून ठेवली होती, तर ती सुद्धा आम्ही टाकली त्याच्यामध्ये। आणि एक थोडा वेळ साधारण आता आधी टोमॅटो आणि कांदा जो आहे तो आम्ही बॉईल करून शिजवून ऑलमोस्ट तो शिजलाच होता। तर तो शिजून झाल्यानंतर त्याच्यामध्ये ती मॅगी शिजवायला टाकली आणि जवळजवळ 10-15 मिनटं आम्ही ती मॅगी बॉईल करायला ठेवली। कारण याच्यामध्ये ना आटा मॅगीमध्ये एक हे काय माहिती आहे का ॲडव्हान्टेज, की याच्यामध्ये त्यांनी मटर, गाजर हे जे आहे ना ते ॲड होतं त्याच्यामध्ये। त्याच्यामुळे तुम्ही जर आटा मॅगी घेतलीत ना तर तो एक बेनिफिट होतो की त्याच्यामध्ये मटर वगैरे ॲडिशनल टाकायची गरज नाही। पण हे असल्यामुळे याला शिजायला मिनिमम 10-15 मिनटं तरी लागतात, जेणेकरून जे आतमध्ये गाजर आणि वाटाणा आहे तो
चांगल्या प्रकारे शिजला जाईल. तर इथे आपल्या मॅगीला उकळी येते आणि आम्हाला थोडी ग्रेव्ही टाईपमध्ये मॅगी पाहिजे. या ज्यूसमुळे ना मॅगीमध्ये सूपसारखं तयार झाले. तर या सूपचा आपण रिव्ह्यू बघूया कसा झाला. प्रसाद देत आहेत प्यायला, त्याचा जरा रिव्ह्यू द्या आम्हाला. आय विल शेक अँड रिव्हर्ट. Good. Fantastic. थँक्यू. It's too good. भरताना काढा. पंडल मध्ये अन्नदान किती हात पुढे अन्नदान. भंडारा चालूय. भंडारा अरे गरम आहे. खाली बसा मांडी घालून. अरे अशी नीट पकड. अशी धरले ते अशी होईल. नाही ते असं माझे खालती सगळं भंडाऱ्यातलं जेवण आहे. बस मला टाका येतं. तर आपली झटपट अर्ध्या तासामध्ये मॅगी रेडी आहे. तर मॅगी रेडी झाली आणि आम्ही आता सर्व अमोलभाई जे आहेत ते आपल्याला सर्वांना मॅगी सर्व करत आहेत. आणि खरंच खूप चांगला असा स्मेल येत होता. आणि जो मॅगी मसाला वगैरे टाकला, मेन म्हणजे काय जो आटा मॅगी आणि जी रेग्युलर मॅगी आहे ना त्याच्यामध्ये टेस्टमध्ये थोडा फरक आहे. तर मॅगी आम्ही रेडी झाले आणि आम्ही सगळ्यांनी सर्व करून खायलासुद्धा घेतले. गरम मॅगी खायची मजा काही वेगळीच होती. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. कारण हा जो व्हिडिओ आहे ना तो पुढे आम्ही पार्ट 1 पार्ट 2 जो कारण शिवनेरीचा जो भाग आहे तो सुद्धा आम्ही रेकॉर्ड केले. तर त्यामुळे पार्ट 1 पार्ट 2 नवीन हा व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर शिवनेरीचा पार्ट 1 पार्ट 2 सुद्धा अपलोड करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल पुन्हा एकदा सर्वांचे धन्यवाद. आपल्या चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय. टेक केअर. काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची सुद्धा. धन्यवाद.